विठ्ठल
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, 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 पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, 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 हो खेचरीचे रान, हो खेचरीचे रान, जाता वेळी होया मना, जाता वेळी होया मना, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, 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 बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, जाता वेळी होया मना, जाता वेळी होया मना, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पंढरीसी गेला, पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, 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 तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, जन्मा नाही आला, पुन्हा 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 जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, जाता वेळी होया मना, जाता वेळी होया मना, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, जाता वेळी होय मन, रोपार कुमाई नाही, रोपार कुमाई, रोपार कुमारी, रोपार कुमाई, रोपार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, रोपार विठोबार कुमार, कुमार, विठोबार कुमार, रोपार कुमार,
पंढरीचे भूत मोठे नाम पंढरीचे भूत मोठे 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 मोठे पंढरीचे भूत 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 मोठे केसरीचे रान प्रभू केसरीचे रान प्रभू केसरीचे रान 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 प्रभू केसरीचे रान 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 आल्या गेला झडपी वाटे आल्या गेला झडपी वाटे बहुके चरीचे रान बहुके चरीचे रान जाता वेडे भोय मन जाता वेडे भोय मन
जाता जाता वेळे होय मन विठ्ठल 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 ऐ विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल वा वा विठ्ठल 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 पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. बहुखेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. बहुखेचरीचे दान जाता वेडे होय मन. विठ्ठल समचयन सरोजम सांज्रनीला बुदाभं जगननेत पानी मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला स्कंदनं स्कंदनेत्रं सदैव धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरक्तं वरं पुण्डलिकाय धातु मूलेन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दस्कन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन, पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन. पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन, पाण्डुरङ्गकारो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. हे पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे दुसरे चरण संतांचिया,
तु संन्यासयोगं मुख्यवेशं वेदान्त शास्त्रार्थनित्यं नमो सद्गुरु परब्रह्म स्वरूपं जयंसी गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरणाते नमस्कारोनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी कुमार पवन सुत विनती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल विठ्ठल पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन अभंगावर बोलण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं उचित या न्यायानं अनंत कृपा सिंधू भगवान पांडुरंग पंढरीचा परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रमूर्ती विश्वमौली ज्ञानोबराय अखिल संतांना सुशोभित करणारे वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे तुकोबाराय अधिकरून सकळ संतांच्या कृपा आशीर्वादाने विश्वसद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे श्री क्षेत्र जागे आहात ना श्री क्षेत्र कोटमगाव अखंडितपणे चालू असलेला हा नामयज्ञ आणि याही वर्षी एका भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय. आजच्या या 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. ती कशी? या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांचं माझ्यावर असणारं प्रेम. खरं सांगायचं तर मी वेटिंग लिस्टमध्ये होते. त्याचप्रकारे ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, ज्यांचं प्रत्येक श्वासाला मला आठवतात, त्या ठिकाणी दररोज आठवडा झाला, महिना झाला, दररोज त्यांचा कंटिन्यू मला फोन असतो. असे आमचे आदरणीय या ठिकाणी म्हस्के मामा यांच्या सानिध्यातून, त्याचबरोबर शरद काका असतील यांच्याही सानिध्यातून, संपूर्ण गावकऱ्यांच्या सानिध्यातून, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे समाजामध्ये ताटमानेनं बोलू शकते अवघा महाराष्ट्र, ज्यांच्या आशीर्वादाने फिरू शकते असे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य तात्याबा महाराज बोराडे बाबांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्वांचा एकत्रित दर्शनाचा लाभ मला झाला. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बघा, प्रकाश काका घुगे, त्याचबरोबर बाळासाहेब काका म्हस्के, तसेच अंबादास काका घुगे, त्याचबरोबर अशोक काका म्हस्के, तसेच संतोष काका घुगे, त्याचबरोबर शरद काका घुगे, शिवनाथ नाना म्हस्के, त्याचबरोबर सुदाम काका घुगे, त्याचबरोबर योगेश काका म्हस्के. या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य त्या ठिकाणी नियोजन. त्याचबरोबर आज या ठिकाणी संपूर्ण कीर्तनरूपी सेवेला ज्यांची मला साथ आहे असे या ठिकाणी गोड असे दोनही मृदंगाचार्य, एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दोघांच्याही चरणावर या ठिकाणी वंदन करते. विनेकरी बाबा साक्षात तुकोबरायांचं दर्शन. या ठिकाणी बाबांच्याही चरणावर वंदन करते. आमचा ज्ञानदादा असेल, धनादादा असेल, भक्तिताई असेल, आसावरीताई असतील, गुरुवर्य बोराडे बाबा असतील, त्याचबरोबर या ठिकाणी अक्षय महाराज असतील, सागर महाराज असतील, यांच्याही त्या ठिकाणी चरणावर वंदन करते. त्याचबरोबर इकडेही विना घेतलेले काका असतील, संपूर्ण टाळकरी या ठिकाणी इथलं भजनी मंडळ, बरोबर ना? माझं वय झालं जास्त, मला येतं ऐकायला कमी, त्याच्यामुळे जरा जोरात बोला.
नागरे महाराज असतील त्यांच्याही चरणावर या ठिकाणी वंदन करते. सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य नाही. जवळपास मी सगळ्यांच्या परिचयाची असेल, पण किंबहुना काही लोक माझ्या परिचयाचे आहेत, पण त्यातही नाव विसरले. त्याबद्दल क्षमा असावी. माझा तोडका मोडका आवाज दररोजच्या कार्यक्रमानं घसा बसलेला आवाज असेल, तोडका मोडका आवाज असेल, तुमच्यापर्यंत पोहोचवणारे या ठिकाणी सिस्टीमवाले दादा रामलखन साऊंड सिस्टीम मामांनी सांगितलं अतिशय गोड. एकदा इथं आले, स्वर टाकला, मन प्रसन्न झालं. टाळ्या वाजवाय. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, त्यांच्याही चरणावर मी वंदन करते. सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य नाही, त्यामुळे कुणाचं जर नाव राहून गेलं असेल तर क्षमा असावी. तुम्ही काही म्हणा, खालून एखाद्या मला शिवी जरी दिली ना तरी हे दोघं उभे. आपलं नाव कैलास काका असतील, प्रकाश काका असतील, यांच्याही या ठिकाणी चरणावर वंदन करते. बघा, आज ज्यांचं संत भोजन होतं, आमचे प्रकाश मामा असतील, यांनी सांगितलं घरी गेले, अतिशय मन प्रसन्न झालं, सुंदर असं संत भोजन. त्याचबरोबर यांच्या मातोश्री कैलासवासी शकुंतला आजी म्हस्के या ठिकाणी यांनी इथून पाठीमागे एकही व्यक्ती दारामधून उपाशी जाऊ दिला नाही. त्यांनी संत भोजनाची परंपरा असेल, त्या ठिकाणी अन्नदान असेल, जीवनामध्ये सगळ्यात मोठं सगळ्यात महत्त्वाचं दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. अन्नदानाचं पुण्य या ठिकाणी असतं. बघा, या आजींनी या ठिकाणी लेकरांनाही घडवलं. दोन ना मामा, दोन भाऊ ना, एकच का? बरं, त्या ठिकाणी लेकरांना घडवलं आणि अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलं. त्याचबरोबर यांचे वडील या ठिकाणी गोपाळ काका म्हस्के असतील, यांच्याही या ठिकाणी चरणावर वंदन करते. सगळ्यांचं नाव घेणं मला शक्य नाही, तेवढा वेळही नाही, म्हणून एकच नाव घेते. पांडुरंगाच्या चरणावर फूल वाहते वाकून, पांडुरंगाच्या चरणावर फूल वाहते वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेते. वारकरी संप्रदायाचा मान राखून, वारकरी संप्रदायाचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहुघे चरीचे दान, जाता वेळे होय मन प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भगवंताच्या स्वरूपाचा गोड असं वर्णन करणारा या ठिकाणी अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबाराय सांगताय काय? पंढरीचे भूत मोठे. आता जगाचा मालक तो पांडुरंग परमात्मा, आणि त्या पांडुरंग परमात्म्याला तुकोबारायांनी काय म्हणावं? भूत म्हणावं. तुकोबारायांचा अधिकार आहे. बघा, तुकोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा देत आहे. आता उपमा द्यायची असेल तर काहीतरी गुण सौम्य असायला हवा. या वस्तूतला या वस्तूमध्ये काहीतरी गुण असेल तरच उपमा देता येते. आता बघा, या ठिकाणी त्या ठिकाणी तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताय, पण इथं वर्णनाचे त्या ठिकाणी 2 प्रकार पडतात. किती? झोपले की काय जोरात? मी बडबडी आहे, मला पण बडबडी माणसं लागतात. किती? 2 प्रकार. पहिला प्रकार पडतो वस्तुनिष्ठ वर्णन आणि दुसरा प्रकार पडतो भावनानिष्ठ वर्णन. पहिला प्रकार जर बघायचा झाला तर बघा, तुकोबारायांनी सांगावं ह्या वस्तूची उपमा नवे या वस्तूची तुलना जर या गोष्टीशी करायची असेल तर या वस्तूतला पूर्णपणे गुण या वस्तूमध्ये असायला हवा, त्याला वस्तुनिष्ठ वर्णन असं म्हणतात. दुसरा प्रकार पडतो भावनानिष्ठ वर्णन. या वस्तूतला एकही गुण या वस्तूत नाही, पण तुम्ही आम्ही भावनेने नवे मनाने आपण ज्या गोष्टीला उपमा देतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात? भावनानिष्ठ वर्णन असं म्हणतात. मी काय सांगितलं? नाही काय सांगितलं? प्रकार सांगितले. कसले सांगितले? वर्णनाचे वर्णाचे नाही ना. बघायला गेला तर वर्णाचे 2 प्रकार पडतात. एक आंधळ वरण आणि एक डोळस वरण. आंधळ वरण म्हणजे आपल्या ताटात वाढलं का आपल्याच ताटात थांबून राहतं, आणि डोळस वरण म्हणजे आपल्या ताटात वाढलं का दुसऱ्यांचं ताट फिरून येतं. वर्णाचेही 2 प्रकार आणि वर्णनाचेही 2 प्रकार. विठ्ठल महाराज, मी एका गावामध्ये पाहुणी म्हणून गेले. म्हणजे ते गाव माझ्या परिचयाचं होतं, मी जात असते. आता गावाचं नाव नाही सांगत, एखाद्याचे नातलग निघाली तर झाला.
गावाचं नाव नाही सांगत. बघा, त्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेले. पूर्वी पार असायचे, झाडाला खाली बसायला जागा असायची. त्या गावात मी गेले आणि त्या ठिकाणी तिथं जाऊन बसले. एक काका आले, माझ्या ओळखीचे होते. म्हटलं, काका जय हरी. काकांनी मला जय हरी गेलं, काय काय चाललं सगळं काही त्या ठिकाणी विचारपूस झाली, बोलणं चाललं, सगळं झालं. आणि काकांच्या पलीकडनं एक व्यक्ती जात होता. कोण जात होता? व्यक्ती जात होता. म्हटलं, काका अख्खं गाव माझ्या परिचयाचं, मग हा माणूस कोण? काकांनी सांगावं, ताई तो देव माणूस आहे. आनंद वाटला. ज्या अर्थी काकांनी त्याला देव माणूस असं म्हटलंय, त्या अर्थी देवाचा काहीतरी म्हणजे चांगला काहीतरी गुण असायला हवा का नाही? चांगला गुण असायला हवा. त्याच्याही पलीकडून एक व्यक्ती जात होता. मी काकांना पुन्हा विचारलं, काका हा कोण आहे? काका म्हणे, ताई तो बैल आहे. कोण आहे? बैल आहे. आता म्हटलं, काका तुम्ही त्याला देव म्हटले, याला बैल, असं का बरं? काही नाही ताई, सांगितलं असतं पण जाऊ द्या म्हणे. मग मी विचार केला, ज्या अर्थी त्याला देव म्हणाले आणि याला बैल म्हणाले, त्या अर्थी त्याच्यात काहीतरी चांगला गुण आणि याच्यात नक्कीच काहीतरी वाईट गुण असला पाहिजे. त्याच्याही पलीकडून एक व्यक्ती जात होता. म्हटलं, काका विचारून विचारून थकले, पण शेवटचं विचारते, हा माणूस कोण? काकांनी सांगावं, ताई त्याचं तर नाव घेऊ नको, तो रावण आहे. कोण आहे? रावण आहे. माफी मागून एक गोष्ट बोलेल, एक शब्द बोलेल. कदाचित रावणाची उपमा जर माणसांना दिली तर त्या खऱ्या रावणाचा सुद्धा अपमान होईल, इतकी रावणाची पुढची वागणारी लोक या कलियुगात. विठ्ठल महाराज, शूर्पणखेचं नाक कापलं गेलं. काय झालं? नाक कापलं. विषय बहिणीचा होता म्हणून रावणानं युद्ध केलं. नाहीतर रावणालाही माहित होतं राम कोण आहे? देव आहे. रावणालाही माहित होतं विषय बहिणीचा आहे, बहीण भावामध्ये प्रेम असतं. रक्षाबंधन आहे आता. बहीण भाऊ एकमेकांना एक वेळ उठून पाणी देणार नाही, पण त्या ठिकाणी बहिणीवर त्या ठिकाणी विषय आला का एकमेकांसाठी जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. एवढं बहीण भावाचं नातं पवित्र आहे. बघा, लहान असताना बहिणीला भावाकडनं अपेक्षा असायची, काय दादानं मला काय दिलं पाहिजे? ओवाळणीत गिफ्ट दिलं पाहिजे. पण जेव्हा वय मोठं होतं तेव्हा बहिणीची एकच अपेक्षा असते, माझा भाऊ आनंदी राहिला पाहिजे, सुखी राहिला पाहिजे, त्याला यश मिळालं पाहिजे. हे बहीण भावाचं पवित्र नातं आहे. विषय बहिणीचा होता म्हणून रावणानं त्या ठिकाणी ती गोष्ट युद्धापर्यंत नेली. मला एक सांगा, रावण भक्त कुणाचा? शाबास, अतिशय गोड. बोलेल मी पुढे याच्यावर. बघा, रावण भक्त कोणाचा? शंकराचा. त्या ठिकाणी आता बोलण्याच्या ओघात आलं, श्रावण महिना चालू आहे म्हणून सांगून जाईल. आपलं एखादं काम जर अडकलेलं असेल तर त्यासाठी एक त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये, मी माझ्या मनाचं नाही सांगत, शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, फार सुंदर वर्णन आलेलं आहे. 7 बेलपत्र घ्यायची. किती? 7 बेलपत्र घ्यायची. पण त्यात नियम आहे, त्यात अटी आहे. बघा, पहिली अट, बेलपत्र हे पायात चप्पल घालून तोडता येत नाही. बेलपत्र पायात चप्पल घालून तोडता येत नाही. दुसरं त्या ठिकाणी अट आहे, स्नान केल्याशिवाय बेलपत्राला, बेलाच्या झाडाला स्पर्श करू नये. तिसरी अट आहे, मंत्रोच्चार केल्याशिवाय बेलपत्र तोडू नये. अतिशय सोपा मंत्र आहे, लक्षात राहणारा मंत्र आहे. श्री फलाय नमः, श्री दुर्माय नमः. अतिशय सोपा आहे. बघा, ह्या 3 अटी आहेत. ह्या 3 अटी पूर्ण केल्याशिवाय बेलपत्राला हात लावू नये. हे बेलपत्र घ्यायचं आणि त्या ठिकाणी कुंकवानं त्याच्यावर राम नाव लिहायचं. काय करायचं? राम नाव लिहायचं. आता बेलपत्र किती घेतले? 7. मग राम नाव टाकायचं आहे. किती वेळा येईल? 7. हां, 7 त्रिक 21, 21 वेळा येणार. पण त्यात नियम आहे, ते शंकराला अर्पण करायचं आहे. पण त्यासाठी स्नान केलेलं हवं. काय? स्नान केलेलं हवं. आंघोळ नाही म्हटलं मी, स्नान म्हटलंय. नीट लक्षपूर्वक आहे का? सूर्योदयाच्या आधी केलं जातं त्याला स्नान म्हणतात. ब्रह्ममुहूर्त त्याला आपण म्हणतो. आणि सूर्योदयाच्या नंतर पहाटे 8 वाजता केलं जातं, त्याला आंघोळ म्हणतात. नियम आहे. स्नान केल्याशिवाय. बरं, स्नानाकरिता तोंड हे पूर्व दिशेला असलं पाहिजे. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला. आपण ते पूर्वी घ्यायचे ना ते गोल तांबे, त्याला काय म्हणतात? गंगाळ. हेच ऐकायचं होतं म्हणून मी शांत बसले. काय? गंगाळ नाही, गंगाजल.
काय म्हणता गंगाजल. आता गंगाळ म्हटले म्हणून गंगाळाच्याच भाषेत सांगते. गंगाळ घ्यायचं त्या ठिकाणी बघा स्नान पवित्र असं स्नान करायचं. स्नान झाल्याच्या नंतर ते बेलपत्र आपण घेतलेले असतात ते बेलपत्र न्यायचे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे. पण किती 5 किती 5 करायचे. 7 आहे 7 दिलेले असतात पण अर्पण 5 करायचे. किती उरले 2 उरले. दुसरं बेलपत्र अशोक सुंदरीवर अर्पण करायचं. कुठं असते माहिती ना एका बाजूला गणपती बाप्पा दुसऱ्या बाजूला कार्तिकेय मध्ये जी लाईन जाते कोण भगवान शिवाची कन्या त्याच्यावर तिच्यावरती अर्पण करायचं. उरलं किती 1 बेलपत्र उरलं. नंदी महाराजांच्या चरणावरती अर्पण करायचं आणि त्या ठिकाणी नंदी महाराजांच्या उजव्या कानामध्ये जे काम अटकलेलं आहे आपलं ते कार्य सांगायचं. पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. याला कारण आहे काय शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा महादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा महादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा पायात गडावा छान पायात गडावा छान 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 आवडते बेलाचे पान पान 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 आवडते बेलाचे पान बर रावण भक्त कुणाचा भगवान शिवाचा. आता मला एक सांगा रावणाला पत्न्या किती खाली बसलेले रावणाला पत्न्या नाही का. बरं टाळकरी इकडे 80,000 किती 80,000 श्रीकृष्णाला हे माहिती बा आपल्याला किती 16,108 8 मुख्य राण्या होत्या 16,000. आता रावणाच्या 80 कृष्णाच्या 16,000 16 पंच जोरात बोला 16 पंच 80 5 पट एकट्याचा मतदारसंघ होता. हा आता जर असता विरोधात कोणाची फॉर्म भरायची टाप झाली नसती. एकट्याचा मतदार. बरं त्या ठिकाणी 80,000 पत्न्या रावणाला होत्या. एकदा मंदोदरी मातेनं घरकाम आटपलं आणि रावण झोपलेला असताना रावणाच्या उशाजवळ जाऊन बसली. अहो उठा. रावण महाराज उठून बसले. म्हणे काय झालं. काय नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अगं विचार ना म्हणे. म्हणे किती विचारू 1 विचारू 2 विचारू. नाही म्हणे तुझं माझं नातं काय पती पत्नीचं 1 काय 1000 प्रश्न विचार. पण अहो मी प्रश्न विचारेन पण कशावरून तुम्ही खरं खरं बोलाल. आता रावण होता तो कशावरून खरं बोलाल. अगं मी इतर वेळेला कधी खरं बोललेलो असेल कधी खोटं बोललेलो असेल पण आज बाकी मी काय बोलणार आहे खरंच बोलणार आहे. म्हणे का रावणानं सांगावं आज एकादशी आणि मी एकादशीच्या दिवशी खोटं बोलत आणि आजकालचे रावण खोटं बोलल्याशिवाय एकादश सोडत. शाबास ठीक आहे म्हणे मी तुम्हाला प्रश्न विचारते मला उत्तर द्या हरकत नाही. मंदोदरी मातेनं पहिला प्रश्न विचारला मला एक सांगा की मला सवती किती आहेत. काय प्रश्न विचारला मला सवती. काय गोड हसू आलं. मला सवती किती. रावण म्हणे अगं मंदोदरी तुला सवती माहित नाही तुला माझ्या पत्नी नाही म्हणे. कसं कळणार तुम्ही शिलापूरला गेल्यावर एकांता कोटणगावला गेल्यावर एकांता पंढरपूरला गेल्यावर कसं कळल. रावणानं सांगावं मंदोदरी मला 80,000 पत्न्या आहेत
तुला 80,000 काय आहेत सवती आहेत. बरं, मंदोदरीनं हसून टाळा वाजवला. रावणाला आश्चर्य वाटलं. जरा लेट वाजली, 1 सेकंड. आश्चर्य वाटलं. रावण म्हणे, अगं लोकांच्या घरात एक सवत आली का भांडणाचा मोठा कज्जा उठतो, तुला 80,000 सवती असताना सुद्धा तू टाळ्या वाजवतेस, हसतेस का? मंदोदरीनं सांगावं, अहो 80,000 काय 90,000 असू दे, तुमचं ऐश्वर्य तेवढं आहे. मला आनंद याचा झाला का तुम्ही माझ्याशी खरं तरी बोलले. बरं, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या आवडत्या पत्न्या किती आणि न आवडत्या पत्न्या? रावणानं म्हणावं, हा काय प्रश्न झाला का? सगळ्याच आवडताय. सगळ्या कोणी आणल्या? मी आणल्या. सगळ्याच आवडतायत. बरं, जर तुम्हीच आणलेल्या आहे, सगळ्या पत्न्या तुमच्या आवडतायत, मग मला एक सांगा, तुम्ही सीतेला का पळवून आणलं? सगळ्यात मुख्य प्रश्न होता, तुम्ही सीतेला का पळवून आणलं? रावणानं सांगावं, मंदोदरी प्रश्न योग्य आहे, पण उत्तर ऐक. अगं सगळ्या पत्न्या माझ्या आवडतायत. त्यांना शब्द काय वापरला? आवडतायत. पण सीताबाई साहेब माझ्या अंतकरणामध्ये बिंबली आहेत. काय झाली आहे? अंतकरणात बिंबली आहे. बरं, हरकत नाही. सीतेला त्या ठिकाणी तुम्हाला सीता माता आवडते? हो आवडते. मग मला एक सांगा, सीतेला तुम्ही आवडता का? काय? सीतेला तुम्ही आवडता का? रावणानं सांगावं, मंदोदरी हा प्रश्न नसता विचारला तरी चाललं असतं. का? अगं अख्ख्या त्रिभुवनामध्ये त्या सीतेला राम सोडून कोणी आवडतच नाही. मी तर लय लांबची गोष्ट आहे. अहो मग सीतेला राम सोडून कोणी आवडत नाही. मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेला सीतेचं हरण करायला गेलात, कोणत्या वेशात गेलात? गोसावी बनून गेलात, साधू बनून गेलात. तुम्हाला साधू होता येतं, गोसावी होता येतं, हरकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला राक्षसही होता येतं, राक्षसी वृत्तीचे होते, राक्षसही होता येतं, मग हरिणही होता येतं. तुम्हाला जर सगळं होता येतं, तुम्ही जर मायावी आहात, तर त्या सीतेला जर राम आवडतोय तर तुम्ही राम व्हा ना. कोणी सांगावं? मंदोदरीनं सांगावं. रावण म्हणू लागला, मंदोदरी मला राम होता येणार नाही. म्हणे का? कारण जिथं राम आहे तिथं काम नाही, जिथं काम आहे तिथं राम नाही, म्हणून मला त्या ठिकाणी राम होता येणार नाही. बघा, हरकत नाही. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, ज्या वेळेला तुम्ही सीतेला पळवून आणण्यासाठी गेला, सीतेचं हरण करण्यासाठी गेलात, त्यावेळेला तुम्ही एकटेच होतात? हो म्हणे, एकटाच होतो. आकाशमार्गानं आलात? हो म्हणे, आकाशमार्गानं आलो. मग मला एक सांगा, एकटे होतात, आकाशमार्गानं आलात, मग तुम्ही त्या सीतेला स्पर्श का केला नाही? रावणाच्या डोळ्यात रक्त उतरलं, रावण ताडकन उठून उभा राहिला. मंदोदरी असे हलकट प्रश्न मला विचारायचे नाही. काय झालं? काही नाही. मंदोदरी एक लक्षात ठेव, मी सीता मातेला आणलं जरी तरी सुद्धा त्या ठिकाणी मी तिथं जाऊन एक वाक्य बोललेलं होतं. ते वाक्य काय होतं? माय भिक्षा दो. आणि जिथं माय शब्द आला तिथं मला तूच सांग, त्या सीतेला मी स्पर्श तरी कसा करू? बघा, ही म्हणून मी मगाशी म्हणाले की माफी मागून एक शब्द बोलते. कदाचित त्या रावणाची उपमा या कलियुगातल्या रावणाला दिली तर त्या ठिकाणी रावणाचाही अपमान होईल. विठ्ठल बरं, त्या ठिकाणी उपमा देण्यासाठी काहीतरी सौम्य असावं लागतं. गुण धर्म त्या ठिकाणी सौम्य असावे लागतात. बघा, आपण देवाला ओळखतो ते रूपावरून, बाह्य रूपावरून, आणि संत देवाला ओळखतात ते स्वरूपावरून. कशावरून? स्वरूपावरून. मग त्या ठिकाणी तुकोबारायांनी ज्या अर्थी भगवंताला भूताची उपमा दिली आहे, पंढरीचे भूत मोठे, भूताची उपमा दिली आहे तुकोबारायांना. तुकोबारायांनी भगवंताला भूत म्हटलंय. आता बघा, तुकोबारायांनी भगवंताला भूत म्हटलंय. काही साधक तुकोबारायांकडे गेले. आता ज्या अर्थी ते साधक तुकोबारायांना प्रश्न विचारण्यासाठी गेले, त्या अर्थी ते साधक त्या ठिकाणी तेवढे अधिकारी असले पाहिजे. तुकोबारायांकडे जायचंय. कथा, कल्पतरू, भामती, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा यांसारखे मोठमोठे ग्रंथ ज्यांच्या मुखोगत होते, असे काही साधक तुकोबारायांकडे गेले. तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय, अहो तुमची गाथा म्हणजे ज्याला 5वा वेद म्हटलं जातं आणि तुम्ही खुशाल भगवंताला भूत म्हणताय, असं का? तुकोबारायांनी म्हणावं, मी भगवंताला भूत म्हटलंय, पण त्या ठिकाणी मला भूताच्या खुणा माहिती आहेत, म्हणजे भगवंताच्या खुणा माहिती आहेत. मीच नाही, नाथबाबाही सांगतात. काय? मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष ज्याची घरी सिद्धी सहित, मोक्ष ज्याची घरी सिद्धी सहित, त्याचे घरी सिद्धी सहित, ओळखीला हरी धन्य
धन्य तो संसारी ओळखिला हरी धन्य तो संसार ओळखिला हरी धन्य तो संसार ओळखिला हरी धन्य तो संसार मोक्ष ज्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष ज्याचे घरी सिद्धी सहित मोक्ष ज्याचे घरी सिद्धी सहित ज्याने संसारात ओळखिला हरी किंवा ज्याने संसारात नाही ओळखिला हरी त्याच्यापेक्षा कुत्री बरी विठ्ठल. मला एक सांगा, दिवाळी सण किती दिवसाचा? 15 दिवस. 15 दिवसांचा. त्यामध्ये एक दिवस असा येतो की ज्या दिवशी पती पत्नीला ओवाळतात, बरोबर ना? कोणता दिवस? फाडव्याला पती पत्नीला ओवाळतो का? पत्नी ही पतीला ओवाळते. त्या पाडव्याच्या दिवशी जगाच्या बापानं, जगाच्या मालकीनी, त्या ठिकाणी मालकिनीला म्हणजेच पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी आईसाहेबांना आवाज द्यावा. अगं रुक्मिणी, काय झालं? इकडे ये. रुक्मिणी मातेनं हा ये तेवढं काम खाली टाकलं, पळत गेल्या. काय झालं? काही नाही. चल म्हणे आपल्याला मृत्यू लोकात चक्कर मारायला जायचंय. कुठं? मृत्यू लोकात. आता मृत्यू लोकाचा नियम आहे काय? ट्रॅक्टर बरोबर ट्रॉली असावी लागते, आहे का नाही? चल म्हणे. रुक्मिणी माता निघाल्या. अगं अशी कशी निघाली? आवरायचं नाही का? आता आत्ताच्या महिला मंडळ खरं खरं सांगा, रुक्मिणी मातेला आवरायचं होतं काही? काही फाउंडेशन, पावडर का ते नाही का ते लावतात, ते इकडून आलं का लावायचं, फिरून आल्यावर लावायचं, फिरून फिरून लावली ना. काय म्हणता? लाजू राहिले का? फेअर लावली मी काय लावत नाही. रुक्मिणी मातेला ते लावायचं होतं का? नाही. रुक्मिणी माता ताबडतोब निघाल्या. बघा, रुक्मिणी मातेनं आवरलं, रुक्मिणी माते ताबडतोब निघाल्या. आता रुक्मिणी मातेनं प्रश्न केला का हो आपल्याला जायचंय मृत्यू लोकात जायचंय, हरकत नाही, पण आपल्याला मृत्यू लोकात नेमकं कोणत्या जागेवर जायचंय? पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्यावं. आपल्याला नामदेवरायांच्या वारशाला जायचंय. कुठं जायचंय? नामदेवरायांचं नाव ऐकलंय. आता रुक्मिणी मातेला काय थांबवत नाही. रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी निघाल्या. बघा, दोघही जण निघाले. त्या ठिकाणी कुठं आले? मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघितलं, अरे नाव कुणाचं ऐकलेलं होतं? नामदेवरायांचं नाव ऐकलेलं होतं. आता नामदेवराय अधिकार काय होता? कीर्तनामध्ये कंबर बांधण्याची परंपरा ज्यांनी चालू केली असे नामदेवराय. याकडनं मला सहज प्रश्न विचारला. आता मी पुरुष आहे का? नाही. याकडनं मला सहज प्रश्न विचारला, ताई कंबर का बरं बांधत्या कीर्तनात? म्हटलं आता मुंडका आवडायचं का? काही प्रश्न. महाराज याकडनं त्या दिवशी प्रश्न विचारला. आम्ही जेवायला कार्यक्रमाला गेलो, जेवायला बसलो. मी ताटाच्या बाजूनी पाणी फिरवलं. म्हणलं ताई ताटाच्या बाजूनी पाणी का फिरवतात? म्हटलं मुंग्या आत येऊ नये म्हणून. अशी लोक विचित्र आहे. नामदेवरायांचं नाव ऐकलेलं होतं. ज्यांनी कीर्तनामध्ये कंबर बांधण्याची परंपरा चालू केली. नवे नवे औंढ्या नागनाथाचं मंदिर ज्यांनी फिरवलं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, नामदेवाती दूध प्याला, दूध प्याला. आता नामदेवरायांच्या घरी नामदेवरायांचं बारसं होतं. म्हटलं नामदेवराय किती वर्षांचे असतील? 12 वर्षाचे, 12 दिवसांचे. आता बारसं करायचंय, संतांचे बारसं आहे. बघा, एका बाजूला 1000 स्त्रिया रांगेत उभ्या, दुसऱ्या बाजूला 1000 पुरुष रांगेत उभे. रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्याच्या नंतर बघताय काय? एका बाजूला 1000 स्त्रिया, एका बाजूला 1000 पुरुष. आपण उभं कुठं राहायचं? आता त्या ठिकाणी सगळ्यात मोठं कोण होतं? स्वतः जगाचा बाप आणि जगाची आई होती. 1000 पुरुषांच्या मधोमध जाऊन कोण उभं राहिलं? पांडुरंग परमात्मा. आणि 1000 स्त्रियांच्या मधोमध जाऊन रुक्मिणी माता उभ्या राहिल्या. आता नामदेवरायांच्या आईचं लक्ष गेलं या दोघांकडे. आता बारशाला काय करतो आपण? ओवाळतो का नाही? तुमच्याकडनं ओवाळत का? झोपले की काय?
ओवाळतात ना. आता बघा, नामदेवरायांच्या आईनं ताट तयार केलं. आता ताट तयार केलं, आता अधिकार कुणाला द्यावा? पुढची पुढं बोलवायची का मागचीच बोलवायची? बरं, एकीला बोलवलं का दुसरी म्हणणार काय? हिची कोणीतरी नातलगच असेल. बायांचं त्या ठिकाणी लय अवघड. हिची कोणीतरी नातलग असणार. मग आता पांडुरंग परमात्म्याला ओवाळायचं होतं. कुणाला ओवाळायचं होतं? नामदेवरायांना नाही. तिथं मोठं कोण होतं? जगाचा मालक होता. पांडुरंगाला ओवाळायचं होतं. रुक्मिणी मातेला बोलवलं. काय केलं? आता नामदेवरायांच्या आईनं विचार केला, ज्या अर्थी एखाद्या स्त्रीनं देवाला ओवाळायसाठी बोलवायचं आहे, ओवाळायचे प्रकार असतात. महाराज एकदा मी कार्यक्रमाला गेले, कीर्तन पंचपदी चालू झाली आणि पंचपदी चालू झाली म्हणे, ताई थांबा थांबा थांबा, ओवाळून जा. म्हटलं नंतर ओवाळा, आता एवढं काय ओवाळलंच पाहिजे? नाही म्हणत ताई, 2च मिनटं थांबा, ओवाळून जा. महाराज एवढ्या घाईत ओवाळलं, एवढ्या घाईत ओवाळलं, साखर माझ्या कपाळाला लावली आणि तांदूळ मला खायला दिले. ओवाळायचे प्रकार असतात बघा. म्हणून अधिकार असावा लागतो. ओवाळायचा आहे, कुणाला ओवाळायला द्यावा? रुक्मिणी मातेला पुढे बोलवलं. रुक्मिणी मातेकडे ताट दिलं. पांडुरंग परमात्म्याचं लक्ष गेलं रुक्मिणी आईसाहेबांकडे. आणि पांडुरंग परमात्म्याच्या मनात विचार आला, काय हिला इथे मान लागतो का? थांब आता म्हणे हिची मस्करी करू. जगाच्या बापानं आईसाहेबांची मस्करी करायचं ठरवलं. काय करावं? जेवढे 1000 लोक, 1000 पुरुष उभे होते, सगळे स्वतः सारखे बनवून घेतले. काय केले? स्वतः सारखे बनवून घेतले. रुक्मिणी आईसाहेबांना ताट घेतलं आणि ओवाळायला जाणार तर बघताय सगळे कोण दिसतंय? पांडुरंग परमात्मा दिसतंय. त्यांच्या मनात प्रश्न आला, काय? लाजले गे माया आता कोणा ओवाळू, कोणा ओवाळू, तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे, चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया आता कोणा ओवाळू, कोणा ओवाळू, तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे, चतुर्भुज गोपाळू. रुक्मिणी मातेला समजेना. रुक्मिणी मातेला प्रश्न पडला, आता ओवाळायचं कुणाला? नामदेवरायांनी सांगावं. माते मी सांगतो. आता बघा, मी सांगतो म्हटल्याच्या नंतर रुक्मिणी माईसाहेब म्हणू लागल्या, अरे नामा, इथं माझंच मला ओळखायला झालंय आणि तू म्हणतो मी सांगतो. महाराज लहान पोरं लय खाटेल म्हणून मी मगाशी यांच्याकडं बघितलं आणि म्हटले सांगते तुम्हाला थोड्या वेळाने. तो थोड्या वेळ आता सांगूच का? पण महाराज वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. तोंडचं नाही बोलत, खरं खरं सांगते. वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं. दुपारी उन्हाळ्यात होतं. त्या ठिकाणी दुपारी कीर्तन वगैरे आटपलं. आम्ही बाबा आणि मी, आम्ही दोघंच गेलेलो होतो. गाडीत जाऊन बसले आणि गाडीत जाऊन बसले. महाराज तिकडून एक लहान कार्ट पळत पळत आली. इथलं कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही. लहान कार्ट पळत आलं. ताई ताई ताई, कीर्तन लय जोरात झालं, आमच्या घरी ताक प्यायला चला ना. काय? आमच्या घरी ताक प्याय. म्हटलं दादा लय उशीर झालाय, आम्हाला पुढं कार्यक्रमाला जायचं. नाही म्हणे, आता लहान लेकराचं मन कसं मोडावं. महाराज गाडीतून उतरले. बाबा म्हणे तू ये जाऊन, मी बसतो गाडीत. आता दिलं माझी एकटीचीच लटकून. गेले मी. त्यानं मला तांब्याभर ताक दिलं. तांब्याभर ताक प्यायला. आता चव लागली. बाबा मला तिकडून फोन करता. म्हटलं बाबा 2 मिनिटात आले, अजून ताक आलं नाही. तांब्याभर ताक प्यायले. दादा म्हटलं दादा तुझी आई घरी नाही करे? आहे ना म्हणे, आतल्या खोलीत आहे. म्हणे दादा एक काम कर ना. म्हटलं अजून एक तांबे ताक आण ना. 2 तांबे. किती? 2 तांबे ताक पिले. महाराज त्याला विचारलं, का रे तुझी आई आतमध्ये, तू मला 2 तांबे ताक आणून दिलं, तुझी आई तुला रागवणार नाही का? ताई कशाला रागवलं? म्हटलं का बरं? त्यातून तीर पडेल होता. महाराज एवढा राग आला, तो तांब्या घेतला तसा दणकन भिंतीवर आदळला. अरे आदळा, थोडा लेट आदळला, जरा लेट झाला, पण तो तांब्या लवकर आदळला होता. महाराज तो तांब्या फुटला, म्हणजे त्या ठिकाणी चेंबला गेला. बघा ते कार्टर रडत रडत आईकडे गेला. आई आई आई, ताई ना आपला संडासला जायचं, तांब्याच फोडला. असे लहान लेकर एवढे खट्याळ. महाराज लहान लेकरांचं तेव्हापासून म्हटलं इथून पुढं कोणत्याही लहान लेकरांना आपल्याला बोलवलं तरी जायचं
भले राग आला तरी चालेल. असे खाट्याळ नामदेवराय एवढे एवढे महाराज रुक्मिणी मातेनं म्हणावा, अरे नामा इथं माझंच मला ओळखायला झालंय आणि तू म्हणतो का मी सांगतो. आता संतांना भगवंताच्या खुणा माहिती आहेत. भगवंतानं सगळ्यांना काय केलेलं होतं, स्वतःसारखं बनवून घेतलेलं होतं. बघा त्या ठिकाणी नामदेवराय म्हणू लागले, माते एकदा परवानगी द्या, एकदा परमिशन द्या. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा कुठे आहे. रुक्मिणी मातेनं नामदेवरायांना परमिशन दिली, परवानगी दिली. नामा सांग म्हणे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा कुठे आहे. नामदेवरायांनी संतांची खूण सांगितली. काय सांगितली बघा, वैजयंती माळगड श्री वत्सलांचना श्री वत्सलांचना विष्णुदास नामा विष्णुदास नामायने गावी लिखून हे वैजयंती माळगड श्री वत्सलांचना श्री वत्सलांचना विष्णुदास नामा विष्णुदास नामा येणे गावी लिखून. संतान भगवंताच्या खुणा या संतांनाच माहीत असतात. म्हणून तुकोबाराय म्हणताय मलाही त्या भगवंताची त्या भूताची खूण माहिती आहे. म्हणून मी काय केलंय, पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा दिली. अभंगाचं प्रथम चरण. पंढरीचे भूत मोठे 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 पंढरीचे भूत मोठे. आला गेल्या झडती वाटे आला गेल्या झडती वाटे आला गेला झडपी वाटे आला गेला झडपी वाटे आला गेल्या झडती वाटे आला गेल्या झडती वाटे आला गेला झडपी वाटे आला गेला झडपी वाटे बहुखेत राल बहुखेत पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहुखे चरीचे दान जाता वेडे होय मन. तुकोबाराय म्हणताय काय,
पंढरीचे भूत मोठे, त्या पंढरीचं भूत आहे पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा देत आहेत. कोणाला कोणाला? देवाला देत आहे. देवाला भूताची उपमा तुकोबाला देत आहेत. कोणत्या देवाला? अंगात येणाऱ्या महाराज, देव अंगात येत नाही ह्या मताची मी नाही. देव नाही ह्या मताचीही मी नाही. बघा महाराज म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामो किंवा सर्व सर्व घटी राम देहाती एक. 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 हा सर्व घटी राम देहाती एक. सर्व घटी राम देहाती एक. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. महाराज म्हणतात काय? सर्व अंगात देव नाही या मताची मी नाही. देव आहे पण नाटकं करणाऱ्याला माझा 100% विरोध आहे. हां, काय? नाटकं करणाऱ्याला माझा 100% विरोध आहे. बघा नारवड भागात गुजरातकडं माहीत असेल, दर नवरात्रामध्ये सप्ताह असतो, महिला सप्ताह असतो आणि दरवर्षी तिकडं कार्यक्रम असतो. 2 ते 3 वर्ष झाले. त्या 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही तिकडं सप्ताहाला गेलो महाराज. आणि तिकडं नवरात्राचा पिरियड होता, कीर्तन चालू होतं. खारुणने आजीबाई म्हणते, ताई नवरात्र चालू आहे, जोगवा म्हण. म्हटलं आजीबाई कीर्तनाचे ठरवेल होते, जोगव्याचे नाही. बघा आजीबाई म्हणती, ताई 200 रुपये देते, म्हण जोगवा. आता मी विचार केला, जोगव्याचे 200 रुपये भेटता, जोगवा म्हणायला हरकत नाही, मनावर घ्यायचं काम नाही, जोगवा म्हणायला हरकत नाही. तिकडून लगेच पक्वा जमा का असं पाहायला लागला. एवढं मनावर घेतलं, तुम्ही नव्हते इथलं कोणी, म्हणून म्हटलं इथलं कोणीही मनावर घ्यायचं नाही, तुम्ही नव्हते. तिकडचा पक्वा जमा का पाहायला लागला. ताई 50 माझे. म्हटलं हरकत नाही 50 तुमचे. पेटीवाला काचा गप्प बसतो. पेटीवाला म्हणे मी काय केलं. म्हटलं ठीक, बाबांकडे बघू नका, बाबाही नव्हते. बघा ठीक आहे म्हटलं 50 तुमचे, 100 तर आता. त्या आजीबाईनं काय केलं, 100च्या नोटा दिल्या होत्या. किती? 2 100च्या. आता सुट्टे करायचे म्हणून मी काय केलं, हळूच असं चालू कीर्तनात 1 नोट 100ची पखवाजाकडे दिली. म्हटलं दोघांमध्ये वाटून घ्या. बघा पेटीवाल्याला कासा दम पटतो. पेटीवाल्यानं हळूच पेटीतून स्वर काढली, माझे पैसे कव्हा देतो सांग पखवाजा. पखवाजा कमी नाही, अनेक बाबा वाजवेल पखवाजानं. कीर्तनात पखवाजा सुरू झालं, धिन तनक दिन धिन तनक दिन धिन तनक दिन देन तनाई देणार देन तनाई देणार. टाळकऱ्यांचा जर नेमच नाही, टाळकऱ्यांचा विषयच घ्यायचा नाही. टाळकरी सुरू झाले, देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. म्हटलं ना कमी नाही टाळकरी. झालं तरी थांबा ना. बघा आजीबाई म्हणती, ताई तुमचं काय चाललंय. मी जोगव्याचे 200 रुपये दिले. महाराज केला ना जोगवा चालू. अनदी निर्गुण प्रगटली भवानी, नदी निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, मोहा महिषासुर मर्दन लागो. त्रिविध तापाची करवया जाडणी, विविध तापाची करावया जाणणी.
भागात असाच जोगवा म्हटलं ना, उठलं ना कोपऱ्यातून झाड. काय बघता माझ्याकडे, लागलं ना करायला हुसुक हुसुक. मला येत नाही. मी ते पहिल्यांदाच बघेल होतं. आता बघा तिच्या अंगात कोण येल होतं, देव. बरं आता झाड उठलं, डोक्यावर पदर गेलं होतं कारण ती महिला होती. स्त्री आहे ना तुम्ही, स्त्री कशाला म्हणतात? डोक्यावर पदर, पतीचा आदर, तीच खरी इंडियन. हा, डोक्यावर पदर गेलं तर अंगात कोण आलंय, देव आलंय. महाराज पडला ना डोक्यावरचा पदर. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, आणि अंबाबाईचं वार माझ्या भरलंय अंगात, अंबाबाईचं वार. अंबाबाई, अंबाबाई होती. महाराज डोक्यावरचा पदर पडला, महाराज उठली, लागली न करायला जागेवर. कोपऱ्या कोपऱ्यानं माईक जवळ येत होत्या. तिच्या अंगात कोण येईल होता, देव. कोणता देव? ज्यानं ना कुणाशी युद्ध केले, ना ज्याने कुणाशी कधी भांडणं केले, ना काही ना काही. सगळ्यात गरीब देव दत्त. अंगात दत्त अंगात आला. आता तिला भान असावा का? कोपऱ्या कोपऱ्यानं माईक जवळ येत होती. काय करत होती? कोपऱ्या कोपऱ्यानं माईक जवळ येत होती. महाराज मला भीती वाटत होती कारण मी हे सगळं खरोखर सांगते, पहिल्यांदाच पाहिलं होतं. आता पहिल्यांदा हा प्रकार पाहिला, कुणाला का होईना भीती वाटणार का नाही? भीती वाटली. म्हटलं पळून जावा, तर नाही. कीर्तन सोडून कसं काय पळणार आहे? जागेवर उभे राहिले, जे होईल ते होईल. महाराज ती आली. ती त्या ठिकाणी माईककडे येत असताना आमच्या तिकडच्या हर का इकडं नाही म्हणाले, तिकडच्या टाळकऱ्यातून एक जण टाळ ठेवला, तिच्याकडे गेला. मी बाकीच्यांना विचारलं, म्हटलं कोण होय? मला तिचा नवरा आहे. म्हटलं जा 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 जा, ज्याच्याचे बटन जास्त त्याला माहीत राहते. महाराज गेला, डोक्यातनं पिना बिना उपासल्या, केस पीस मोकळे केले आणि म्हणतो बोल आई. अरे तुझी बायको ना ती. खुशाल म्हणतो बोल आई. महाराज आली माईककडं. आता बघा माईककडं आली, तिच्या अंगात कोण येईल होता? जोरात आवाज नाही आला, तुम्हाला बोलतं करते. कोण? पुढचे थांबा रे. माग कोण? शाबास. कोण येईल होता? देव येईल होता, तो पण सगळ्यात गरीब दत्त. माईक जवळ आली, महाराज लागली करायला दत्ता 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 दत्ता. मला नाही जमणार पण थोडीशी ऍक्शन केली. महाराज तिच्या गळ्यात होती एकदाणी, जिचे सारखे म्हणे तिला काय म्हणता, एकदाणी. महाराज दत्ता दत्ता करता करता बसला ना एक दाणीला हिसका. काय पाहता माझ्याकडे, पडले ना खाली म्हणे. आता तिला भान असावा का, आपल्या अंगात देव आलाय, दत्त आलाय, आपली माळ पडली, हे तरी समजतं कुणाला? नाही. डायरेक्ट अंतापूर ताराबादच्या तिकडं. सैलानी बाबा सैलानी, सैलानी बाबा सैलानी, तुटली माझी एकदानी, खाली पडले मनी, हा एक मनी, तो एक मनी, उचला ना तुम्ही धनी. सैलानी बाबा सैलानी, विठ्ठल म्हणून देव अंगात येत नाही ह्या मताची मी नाही, पण नाटकं करणाऱ्याला माझा 100% विरोध आहे. मग तो बरं ह्या भगवंताला भूताची उपमा देताय का? अशा देवाला देताय का? नाही. मग पंढरीचे भूत मोठे, कोणत्या देवाला? पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा देताय. जे साधक तुकोबारायांकडे गेलेले होते ते साधक त्या ठिकाणी तुकोबारायांना म्हणताय, तुकोबाराय तुम्ही भगवंताला भूत म्हणताय, पण का हो तुम्हाला भगवंताच्या म्हणजे भूताचा काही खुणा माहिती आहेत का? तर आम्ही मान्य करू. तुकोबाराय म्हणताय माझ्या भूताच्या 5 खुणा आहेत. किती खुणा आहे? 5 खुणा आहे. त्या खुणा मला माहिती म्हणून मी काय करतोय, भगवंताला भूताची उपमा देतोय. हरकत नाही. ते साधक वही आणि पेन घेऊन तुकोबारायांच्या समोर जाऊन बसले. तुकोबारायांना खुणा त्या ठिकाणी विचारू लागले. तुकोबाराय खुणा सांगताय काय? पहिली खूण, आमचं भूत रंगानं काळं आहे. कसं आहे? पहिली खूण, आमचं भूत रंगानं काळं आहे. दुसरी खूण, आमचं भूत सर्वांना सारखं दिसत नाही. तिसरी खूण, आमचं भूत सर्वांना सारखं लागत नाही. चौथी खूण, आमचं भूत ज्याला लागतं त्याचं अस्तित्वच नष्ट करतं. शेवटची आणि 5वी खूण, आमचं भूत ज्याला लागतं त्याची सगळी कामं करतं. किती खुणा सांगितल्या? 5 खुणा. तुकोबाराय
हरकत नाही, आम्हाला मान्य आहे तुमच्याकडे तुमच्या भूताच्या 5 खूण आहे. पण का हो तुकोबर आहे, पहिली खूण तुम्ही सांगितली तुमचं भूत कसं आहे रंगाना काळं, पण तुमचं भूत रंगाना काळं कधी झालं? अनादी काळापासून काळं झालं. काहीचाची काळा नदी बहु काळा, नदी बहु काळा. काहीचाची काळा नदी बहु काळा, नदी बहु काळा. काळीचाची काळा नदी बहु काळा, काळीचाची काळा, काळीचाची काळा नदी बहु काळा, काळीचाची काळा. म्हणून वेद चाळा लाविला, म्हणून वेद चाळा लाविला, म्हणून वेद चाळा लाविला गे माये. ठाईचाची काळा नदी बहु काळा, नदी बहु काळा. ठाईचाची काळा नदी बहु काळा, नदी बहु काळा. काळीचाची काळा नदी बहु काळा, काळीचाची काळा, काळा. काळीचाची काळा नदी बहु काळा, काळीचाची काळा, काळीचाची काळा. अनादी बहु काळा. आमचं भूत अनादी काळापासून काळ आहे, अनंत काळापासून काय आहे? काळ आहे. बघा, राम अवतारात असताना भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी 16,108 ऋषींना वचन दिलं. काय? मी कृष्ण अवतारात प्रगट होईन आणि तुमचा काय करेन? स्वीकार करेन. त्या ठिकाणी 16,108 ऋषी झाल्या गवळणी, वानर सेना झाली गोपाळ आणि प्रभू श्री रामचंद्रांनी अवतार धारण केला, तो म्हणजे कोणता? भगवान श्रीकृष्णाचा. आता त्या ठिकाणी भगवंत जन्माला आले आणि भगवंतानं चोऱ्या करायला सुरुवात केली. काय केली? चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या करत असताना गवळणींनी त्या ठिकाणी मोर्चा काढला. आता गवळणींनी मोर्चा काढला, यशोदा मातेकडे गेला, यशोदे बाहेर ये. काय झालं? काही नाही. तुझं लेकरू कुठं आहे? नाही माहीत, खेळायला गेला असेल. अगं तुझ्या लेकरानं आमच्या नाकात दम आणून सोडलाय. काय झालं? आमच्या घरी दररोज येतो आणि काय करतो? चोऱ्या करतो. पण कसल्या? दही, दूध, ताक, लोणी या सगळ्याच्या चोऱ्या करतो. आणि यशोदा मातेनं म्हणावं, माझं लेकरू तसं नाही, तुम्ही त्याचं काहीतरी खेळायची वस्तू चोरलेली असावी, म्हणून त्या ठिकाणी काय करतो? बाई तुझा लाडका काना तोलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुला बाई तुझा लाडका काना तुला ग गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुला ग गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, माई पत्र वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, गोड वाटे. यशोदा मातेनं म्हणावं, माझं लेकरू तसं नाही, तुम्ही त्याची काहीतरी खेळायची वस्तू चोरलेली असावी. आता ह्या गवळणी म्हणू लागल्या का त्या ठिकाणी ही तर आपलाच सातबारा उचकायला लागली, आता हा आपल्याला भेटला का आपणच धरून काय करायचा? मारायचा. राग आला गवळणींना, निघून गेल्या आणि जात असताना समोरून एक आजीबाई काठी टेकवत टेकवत येत होती. या गवळणी बिचारा रागात होत्या. बघितलं आजीबाईनं. काय झालं? काही नाही, त्या यशोदेच्या कार्ट्यानं आमच्या घरी येऊन चोरी केली, म्हणून आम्ही गाराणा घेऊन त्याच्या आईकडे यशोदेकडे गेलो आणि त्याची आई आमचा सातबारा उचकायला लागली. आजीबाईनं म्हणावं, तुम्हाला साम, दाम, दंड आणि भेद हे वापरता आलं, ते भांडणाचा एक डिप्लोमा असतो म्हणे, तो डिप्लोमा तुमच्याकडं नाही म्हणे. काय करायचं? काही नाही, सरळ सरळ जा आणि तिला म्हणा, यशोदे तुझा रंग कोणता? बोला ना. गोरा. तुझ्या नवऱ्याचा? म्हणे गोरा. आणि तिला विचारायचं, तुझ्या लेकराचा रंग कोणता? ती म्हणली का काळा, म्हणायचं तुझं लेकरू तुझं नाही. गवळणी गेल्या, यशोदे बाहेर ये. काय झालं? काही नाही. तुझा रंग कोणता? काळा. बरोबर ना? हां. तुझा रंग कोणता? गोरा. तुझ्या नवऱ्याचा? म्हणे गोरा. तुझ्या लेकराचा? ही गेली बोलून काळा. म्हणे तुझं लेकरू तुझं. हिनं तेवढंच म्हणावं घेतलं, माझं लेकरू आता माझं नाही. गेल्या ना काडी टाकून निघून गवळणी. निघून गेल्या तिकडनं. श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले. आई आई करत आले. आईनं म्हणावं माझ्या जवळ यायचं नाही. आई काय झालं?
मला एक सांग, माझा रंग कोणता? आई गोरा. तुझ्या वडिलांचा गोरा. अरे मग तुझा हे गेला बोलून काळा. आता याला माहीत नव्हतं का? याला सगळं कळतं. तो जगाचा बाप आहे. त्याला म्हणावं माझा रंग काळा. आता याची आई म्हणू लागली तू आमचा मुलगा नाहीस. आता याला माहीत होतं. बघा याला कळालं. आता आपण आईची समजूत घातली नाही तर आई आपल्याला शंकर काळे खायला देणार. शंकर काळेच ना, शंकर पाळे खायला देणार नाही. आईला त्या ठिकाणी भगवंतानं समजवावं, आई मी सांगतो माझा रंग कसा काळा झाला. मी अनादी काळापासून काळा आहे. म्हणजे हे बघा, माझा जन्म कधी झाला? दिवसा का सकाळी? दिवसा का रात्री? रात्री. अंधाराचा रंग कोणता? म्हणून तोच रंग माझ्यावर बसला. आई सोपं आहे, तुला एवढंही कळत नाही. तुम्हाला जन्म दिलाय. महाराज आईनंही मान्य केलं. आईला म्हणावं आई मी अनादी काळापासून काळा आहे. पहिल्या त्या ठिकाणी युगापासून माझा रंग कोणता आहे? काळा आहे. आता बघा पहिली खून तुकोबारायांनी सांगावी आमचं भूत रंगानं काळा आहे. पण कधी झालं? अनादी काळापासून झालं. किती खुणा झाल्या? 5. बरोबर ना? 1 झाली. उरल्या किती? 4. आता उरलेले 4 ह्या सप्त्यात सांगू का पुढच्या सप्त्यात? विठ्ठल विठ्ठल दुसरी खूण, आमचं भूत सगळ्यांना सारखं लागत नाही. बघा आमचं भूत सगळ्यांना सारखं लागत नाही. त्या ठिकाणी तुकोबारायांनी सांगावं की आमचं भूत असं आहे. दुसरी खूण आहे काय? आमचं भूत सगळ्यांना सारखं लागतच नाही. बघा पूर्वी त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी एक दिवस पूर आला आणि त्या ठिकाणी पुरामध्ये 10 विद्यार्थी त्या ठिकाणी आंघोळ करत होते. नीट लक्षपूर्वक आहे का, आत्ताचा काळ सांगत नाही, पूर्वीचा अनादी बहुकाळा भूताच्या आधीच्या खुणा सांगते. त्या ठिकाणी पूर आल्यावर 10 विद्यार्थी आंघोळ करत आहे आणि त्या ठिकाणी तिकडनं शिक्षक आले आणि शिक्षकांना बघून किती विद्यार्थी पळाले? 9 विद्यार्थी पळाले. एक पळालाच नाही, एक जागेवरच उभा राहिला. आणि जागेवर उभा राहिला. काही कालांतराने शिक्षक निघून गेले. उरलेले 9 परत आले. म्हणे कारण तुला शिक्षकांची भीती नाही का? म्हणे कशाला भीती? हा पठ्ठ्या शाळेतच जात नाही. भीती कसली? आमचं भूत सगळ्यांना सारखं लागत. हे उदाहरण हे आमचं भूत सगळ्यांना सारखं लागत नाही. तिसरी खूण, आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. बघा पूर्वीच्या लोकांच्या चर्चा ऐकायच्या. काय? मांजरच पायात घुटमळली, मला कुत्र्याच्याच रूपात भूत दिसलं. ऐकायच्या. आमच्या इकडे असतात या चर्चा. आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खूण तुकोबाराय सांगताय काय? आमचं भूत ज्याला लागतं त्याचं अस्तित्वच नष्ट करतं. बघा ज्याला लागतं ना त्या ठिकाणी त्याला तो विदेही अवस्थेत प्राप्त होतो. आमचं भूत त्याचं अस्तित्व काय करतं? नष्ट करतं. विदेही अवस्था प्राप्त होत असते. शेवटची आणि 5वी खूण, आमचं भूत ज्याला लागतं त्याची सगळी कामे करतं. संत श्रेष्ठ जनाबाई. जनाबाईंची भगवंतानं सगळी कामे केली. नामदेवरायांचं कुटुंब 14 जणांचं दास्य काम करणारी लहानशी लेक, त्या ठिकाणी तिचं नाव जनाबाई. त्या जनाबाईला अख्ख्या कुटुंबाची सगळी कामं करायला लागायची. झाडलोट करणे, भांडी घासणे, धुणे धुणे सगळी कामं करायला लागायची. त्या जनाबाईला त्या ठिकाणी भगवंत स्वतः यायचे आणि काय करू लागायचे? घरकाम करू लागायचे. बघा जनाबाई जर त्या ठिकाणी गौऱ्या गोळा करायला गेल्या, भगवंतानं काय करावं? मोठ उचलून डोईवर घेई, मागे चाले जनाबाई, 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 मागे चाले जनाबाई. स्वतः जनाबाईला त्या ठिकाणी भगवान परमात्मा काय करायचे? येऊन सगळी कामे करायला लागायचे. जनाबाई जरा जात्यावर दळण दळायला बसल्या, भगवंतानं काय करावं? स्वतः यावं. कारण त्या ठिकाणी जनाबाईनं जात्यावर दळण दळत असताना भगवंताच्या गोड अशा ओव्या गाव्या, गोड असे अनुवाद गावेत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, कर माझे जाते ग फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके.
जनाबाई ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, दळण दळायला बसायच्या. आणि आत्ताच्या जनाबाईचा ब्रह्ममुहूर्त पहाटे शाबास किती वाजता? 8 वाजता. जनाबाई ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, दळण दळायच्या, ओव्या गायच्या, भगवंता स्वतः यायचे आणि त्या ठिकाणी जात्यावर जनाबाईला दळण दळू लागायचे. पूर्वी महाराज कोंबडं आरवायचं, कोंबडं. आठवतं ना काय आरवायचं? पण आता नाही आरवत, कारण खाणाऱ्यानं ठेवलंच नाही ठेवलं. मग आता कोण येतं? ए पाववाले, थोडं जमलं ना. कोण येतं? पाववाले सकाळी सकाळी येतं बघा आणि ओरडत. महाराज आम्ही त्याच्यावर छोटंसं गीत रचलंय. पाववाल्याने दिली आरोळी, पाववाल्याने दिली आरोळी, पाववाल्याने दिली आरोळी, पाववाल्याने दिली आरोळी. मला ग बाई जाग आली, मला ग बाई जाग आली. चहात पाव मी खाते, नवऱ्याला झोपून ठेवते. चहात पाव मी खाते, नवऱ्याला झोपून ठेवते. ते सकाळी सकाळीच जागत येतं आमच्याकडं. आता नाही येत, मी लहान असताना ऐकलेलं आहे. बघा, म्हणून पांडुरंग परमात्मा स्वतः यायचे, जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचे. भगवंत स्वतः संतांची काय करतात? कामे करतात. पण जनाबाईच्या ओव्याही तशा होत्या. म्हणून त्या ठिकाणी जनाबाईच्या ओव्या अशा होता का पांडुरंग परमात्म्याला यावंच लागायचं. आणि आत्ताची जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली, बसत तर नाही, गिरणीतून दळून आणते माहितीये, पण समजा बसली, खरं खरं सांगा, भगवंताच्या अनुवाद गाणार का? भगवंताच्या ओव्या गाणार का? नाही. मग ती तर आपल्या माहेरचं गुणगान गाणार. भाऊ जर मजुरी करत असला तर त्याला आपल्या गाण्यातून मोठमोठ्या पदव्या देणार. ऐकायच्या का? नाही. आता भावाचं नाव काढलं कशा काय हो म्हणणार. नवी नवी सायकल तिला रुपयाच्या तारा, नवी नवी सायकल तिला रुपयाच्या तारा. बरोबर ना? नवी नवी सायकल तिला रुपयाच्या तारा. दिल्लीमध्ये गव्हर्नर, दिल्लीमध्ये भाऊ माझा, त्याला गव्हर्नर घालतोय वारा. गव्हर्नर म्हणजे ज्याची नोटांवर सही तो. आणि तो त्या ठिकाणी गव्हर्नर बाईच्या भावाला वारा घालतोय. तर विचार करा बाईच्या भावाचं पद काय. महाराज आमच्याकडचं सांगते. आमच्याकडची एक बाई ओवी गात होती. ती ओवी कशी होती? मला वाटलं इतका सुंदर आवाज आहे, भगवंताची ओवी असेल काहीतरी. ओवी काय? मोहाच्या झाडाखाली, मोहाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी. कोण मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. अशा आत्ताच्या बाईच्या, जनाबाईच्या ओव्या. मग खरं सांगा, आत्ताच्या जनाबाईच्या ओव्या जर अशा असतील तर भगवंत येईल का? त्या जनाबाईला स्वतः भगवंत यायचे आणि त्या ठिकाणी काय कामं करू लागायची. जनाबाईचा अधिकार होता. म्हणून तुकोबारायाने सांगावं काय, आमचं भूत ज्याला लागतं त्याची काय करतं? सगळी कामं करतं. हे भूत कुठं आहे? तुकोबाराया अभंगाच्या 2ऱ्या चरणात. प्रभु के चरी राणा, प्रभु के चरी राणा, प्रभु के चरी राणा, प्रभु के चरी राणा, बहु के चली राणा, बहु के चली राणा, बहु के चली राणा, बहु के चली राणा, प्रभु के चरी राणा, प्रभु के चरी राणा, प्रभु के चरी राणा, प्रभु के चरी राणा, बहु के चली राणा, बहु के चली
वेळे होय मन जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन बहुखे चरीचे रान जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन बहुखे तरीचे रान जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन बहुखे चरीचे रान जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन जाता वेळे होय मन बहुखे तरीचे रान बहुखे तरीचे रान बहुखे तरीचे रान बहुखे तरीचे रान बहुखे रान बहुके जरीचे रान जाता वेडे होय मन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मोठ्या प्रेमानं मुखानं टाळी आणि हातानं भगवंताचं नामस्मरण करा. मुखाने टाळी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. सर्वांनी हात वर करा. आपल्याकडं 8च दिवस सप्ताहाचे असतात. नामस्मरण जोरदार झालं पाहिजे. एका तालात टाळी वाजवायची आहे सगळ्यांनी. विठोबा रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि 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 जय जय विठोबा जय विठोबा निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती सोपान ज्ञान सखया टाळ पकवान दोनही बारीक वाजतील. खाली बसलेल्यांचा आवाज आहे. टाळकऱ्यांनी थांबून घ्यायचं. जोरात आवाज आला पाहिजे. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई
खेचरीचे रान जाता वेडे होय म्हण तुकोबराय सांगताय. तिथं जाऊ नका. कुठं? खेचरच्या रानात. मग खेचरच्या रानात का जाऊ नका तुकोबराय सांगतात. तिथं गेल्याच्या नंतर मन काय होतंय? वेडं होतंय. तुकोबरायांनी स्वतः सांगावं, वेडा झालो आणि वेडी यांच्या गावी गेलं. तुकोबराय म्हणताय तिथं जाऊ नका. का? कारण त्या ठिकाणी तिथं गेल्याच्या नंतर माणूस एवढा वेडा होतो का तिथं गेल्याच्या नंतर मन तिथंच अडकतं. माणूस फक्त शरीरानं काय येतो? घरी येतो. शरीरानं घरी येतो पण मन बाकी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणाजवळ अडकलेलं असतं. तुकोबरायांनी सांगावं, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय म्हणून तेथे जाऊ नका कोणी. कारण जो तिथं गेलाय तो परत आलेला नाही. गेले नाही आले परतोनी. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय म्हणून तुकोबराय सांगताय मीही पंढरीला गेलो. मीही त्या खेचरच्या रानामध्ये गेलो. मग तुकोबरायांनी अभंगाच्या शेवटच्या शब्दात, तुका पंढरीसी गेला, 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 तुका पंढरीसी गेला. पुन्हा नाही आला, पुन्हा नाही आला, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान. जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन. जाता वेडे होय मन, जाता 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 वेडे होय मन, मन जाता जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन, जाता
वेळे होय मना होय जाता होय वेळ जाता वेळे होय मन जाता वेळे जाता वेळे होय मन जाता वेळे जाता तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहुके चरीचे नान जाता वेळे होय मन. या ठिकाणी या अभंगावर अल्प अशा बुद्धीनं तोडक्या मोडक्या वाणीतून जसं या ठिकाणी मला हे चिंतन मांडता आलं तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला. काही जर चुकलं असेल तुमची लेख समजून माफ करा. पहिली लेख असेल दुसरी मानात, दुसरी असेल तिसरी मानात, तिसरी असेल चौथी मानात, नसेल तर दत्तक घ्या. काही चुकलं असेल तुमची लेख समजून या ठिकाणी माफ करा. काही चांगलं बोललं गेलं असेल नक्की या ठिकाणी कार्यक्रमातून घेऊन जा. आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी समजेन. बघा काकांची इच्छा आहे शिवरायांवरती काहीतरी म्हण. आत्ताच मला येऊन सांगितलं. त्यांच्या इच्छेला मान देऊन या ठिकाणी 2 शब्द म्हणते. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. राज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक हो जाती, स्वराज स्थापण्यासाठी केले गेले एक हो जाती, राज्य स्थापण्यासाठी अरे वा. त्याने केल्या एक हो जाती, स्वराज स्थापण्यासाठी ध्यान केला एक हो जाती, घेऊन भगवतो हाती स्वराज्य घडवण्यासाठी, घेऊन भगवा तो हाती स्वराज घडवण्यासाठी, घेऊन भगवतो हाती स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज घडवण्यासाठी घेऊन भगवा तो हाती. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई, आशीर्वाद पाठी आहे आशीर्वाद पाठी. छत्रपती शिवाजी महाराज
दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाधिपती सारा राजांचा अधिपती छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती पती नामचं दैवत छत्रपती जय जय दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती महाराज डीजे समोर कोणी नाचलं तर कोणी येऊन ओवाळणी टाकून जातं टाळ्या वाजवतं एवढे गोड शिवरायांच्या गाण्यावर नाचले एकदा टाळ्या वाजवा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे भाऊ खेचरीचे रान जाता वेडे होय म्हण. काही जर चुकलं असेल तुमची लेख समजून या ठिकाणी माफ करा. या ठिकाणी भगवान बाबांच्या चरणावर वंदन करते. भगवान बाबा सांगून गेले देव फक्त देवळात नाही तर माणसातही शोधावा. आणि त्या ठिकाणी या न्यायाला धरून या ठिकाणी भगवान बाबांच्या चरणावर वंदन करते. त्याचबरोबर ज्यांनी हे सुंदर असे बॅनर या ठिकाणी प्रिंट केलेले असे छत्रछाया ग्राफिक्स या ठिकाणी चितेगाव फाट्यावरती जय राजेंद्र बोडके यांचं या ठिकाणी दुकान आहे. त्यांचा मला दुपारी फोन झाला. अशा प्रकारे सुंदर असं आल्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य हे वातावरण आहे. या बॅनरमुळे या ठिकाणी जे काही वातावरण तयार झालं आहे या ठिकाणी त्यांच्याही चरणावर वंदन करते. सगळ्यांच्या चरणावर वंदन करते. कुणाचं जर नाव राहून गेलं असेल तर क्षमा असावी. आज या ठिकाणी लेकीसाठी आईबाप येतात पण लेकीसाठी माझे मावशी काकाही या ठिकाणी आले. यांच्याही ठिकाणी यांच्याही चरणावर या ठिकाणी वंदन करते. कुणाचं नाव राहून गेलं असेल तर माफ करा. आमचे या ठिकाणी पेटीवाले बाबा असतील, मृदंगाचार्य असतील, भालदार चोपदार असतील, गायक वादक सगळे जे काही असतील सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी वंदन करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली